या ठिकाणी जर आपण पाहिलं तर टीम सचिन चहाते परिवार मुंबई ग्रामीण आयोजित कलगीतुऱ्याचा जंगी सामना जर आपण पाहिलं तर एका बाजूला पिणे शिवाजी कलगीवाले शाहीर आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय तुरेवाले शाहीर सन्माननीय सचिन दादा धुमक यांचा देखील टीम सचिन चहाते परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये आम्ही टीम सचिन चहाते परिवाराच्या वतीनं हा एक छोटासा सन्मान करतोय। अर्थात त्यांना देखील या प्रथम फेरीसाठी आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। मायेची शाळ आणि या कार्यक्रमाची आठवण म्हणून असणारं सन्मान चिन्ह देऊन सन्माननीय शाहीर सचिन दादा धुमक यांचा देखील या व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करतोय। जरी प्रेक्षकांची गर्दी कमी असली तरी दर्दी प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहे। उपस्थित असणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं या प्रेक्षकांच्या मांदियाळीमध्ये अनेक शाहीर वर्ग देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण या कार्यक्रमाच्या वतीनं हार्दिक धन्यवाद व्यक्त करूया। त्यानंतर आपण शाहीरांना पहिल्या फेरीसाठी आपण शुभेच्छा व्यक्त करूया। धन्यवाद। Hello. 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 Check. What? Hello. 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 Check. Hello. Monitor. Hello. Hello. Check. Hello. 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 Check. Hello. 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 पावसाने गारटला असालच आहे की नाही, पण जे आला आहेत इथे आहेत उपस्थित रसिक ते दर्दी आहेत। तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा करतो। काय म्हणायचं बघा।
आज पहिल्यांदाच भेट आहे बुवांची माझी. काय म्हणते बुवा लक्ष असू द्या कि बहुत दिनों के बाद जवाब आया है. बहुत दिनों के बाद जवाब आया है. अरे वाजे बुआ के कहे ना ये सचिन धुमाल बुआ आया है. करूया सुरुवात. चला किती मग तुझ्या लागाव किती रातीला जागाव हो किती मग तुझ्या लागाव किती रातीला जागाव केलं हवाळी सार तुझा हे माझं काळीज मागा. अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला. अग सांग ना अजून माग तुझ्या फिरवते किती मला. कसं विसरून जाऊ तुला अग कसं विसरून जाऊ तुला हे माझ्या गुलाबाच्या फुला. म्हणून काय म्हणायचं बघा की तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं की तुझं गाणं मी म्हणावं हे मला वाटत सांगावं. प्रेम दिलंय भरभरून मला आणि काय मी मागावं. प्रेम दिलंय भरभरून मला आणि काय मी मागावं. अहो तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला. हे रसिका तुमच्यामुळे खुळते माझी नेहमीच कला. ऋणात ठेवलंय मला रसिका लावून या लळा. ऋणात ठेवलंय मला रसिका लावून या लळा. स्वागतम सुस्वागतम. सकळांची मती प्रकाशणाऱ्या 14 विद्या 64 कलाचा दाता गणपती बाप्पाच्या चरणी पहिले नमन करून रंगदेवता माझ्या गावची ग्रामदेवता श्री समर्थ बाजीदेव आणि कलेच्या प्रेमापाठी उपस्थित सर्व तमाम नाट्यप्रेमी रसिकांना त्रिवार मानाचा मुद्रा, त्रिवार मानाचा मुद्रा. की ज्यांच्यामुळे आज मंदिरात देव शाबूत आहेत त्या जाणत्या राजाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुद्रा.
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ की आपल्या देहदानाने अखंड हिंदुस्थानाला जीवदान देणाऱ्या सह्याद्रीच्या छाव्याला धर्मवीर संभाजी राजांना त्रिवार मानाचा मुद्रा. भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे या महामानवांना त्रिवार मानाचा मुद्रा. आम्ही मूळ गादी बाबू रंगळे घराण्यातील शीघ्र कवी वासुवाणी यांचे शंकर तुकाराम, शिवराम बंदरे, महाराष्ट्र गौरवभूषण लोकशाहीर मधुकर बाबा पंधरे, जगन्नाथ प्रसाद, शाहीर तुषार पंधरे यांचा मी पटशिष्य शाहीर सचिन धुमाक, गाव ढाकोळी आज आपलं हमखास मनोरंजन करणार हा माझा शब्द आहे. आजची ही माझी शाखा नटेश्वर नृत्य कला पथक मुंबई ही माझी शाखा नवीन आहे. गेल्या वर्षापासून या रंगमंचावर पदार्पण केलेलं आहे. नटेश्वर नृत्य कला संच मुंबई आज मला नेहमीप्रमाणे साथ करणारे, संगीतासाठी साथ करणारे लाखो दिलो की जान, एक त्याचे हजारो फॅन ढोलकीपट्टू साहिल केळकर, पॅड मास्टर वेदांत पवार, कीबोर्ड साठी रितेश चव्हाण आणि बँजो मास्टर स्वर गुरु धामनसकर या सर्वांना सोबत घेऊन माझे कोरस साठी साथ करणारे माझी शिष्य मंडळी महेश असेल, अनंत असेल, जितेश गुरव, सूरज राऊत, सागर नवरे, संदेश पाते, किरण शितप आणि कीबोर्डवाला घेतलं ना नाव सॉरी परत ऋषी, कीबोर्ड साठी अजून एक आहे ऋषी, याला सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा. या सर्वांची टीम घेऊन मी आपलं मनोरंजन नक्कीच करणार. तत्पूर्वी आजच्या आयोजक टीम सचिन चाहते परिवार, समाजरत्न श्री आधारस्तंभ सुधीर सुर्वे यांच्या निर्मितीतून आजचे हे आयोजन आहे. आम्हा दोन्ही कलाकारांना इथे आज संधी दिल्याबद्दल टीम सचिन चाहते परिवाराचं मी शतशः ऋणी आहे. बघा, मान्यवरांची नावं खूप आहेत, वेळ खूप झालेला आहे, तर एक मोजकीच नावं घेतो. बुवानी सुद्धा घेतलेली आहेत, तरी पण एक मोजकी नावं घेतो की कलगीतुरा उन्नती मंडळाचे सर्व पदाधिकारी असतील, माझे गुरुवर्य मधुकर बाबा पंधरे असतील, वस्ताद तुषार पंधरे आहेत, आमच्या घराण्याचे अध्यक्ष अनंत दादा मुंगले, सत्यवान यादव आहेत साहेब आहेत, तसेच लोकप्रिय शाहीर सुशांत गराटे माऊली आहेत, अनिल गराटे आहेत, तसेच या सचिनसाठी नेहमीच मायेची शाल पांघरणारे, सदैव पाठीशी असणारे प्रकाश दादा शिंदे आहेत. यांना सुद्धा शाहीर मानातून मुजरा करतो. वसंत शिंदे साखरोळी गावातून, तसेच उत्कृष्ट दिग्दर्शक आयोजक असे लेखक संदीपजी कांसे या गर्दीत उपस्थित आहेत. बरेच मंडळी आहेत, सर्वांची नावं घेणं अशक्य आहे. टाइम खूप काय, कारण खूप वेळ झालेला आहे. ट्रेन बंद होईल की सर्वांच्या मनात धाकधूक असणार की नाही, ट्रेन चालू आहे की नाही चालू, आपण आतमध्ये काय समजत नाही. ट्रेन चालणार, कारण बघा तुम्ही आलात ज्या धर्तीने तुम्ही घरी सुद्धा जाणार त्याच आहे काय. तर आता राहिलं कोण, बुवा मला म्हणाले की तापवा, तसं बुवांची आज पहिलीच भेट आहे. शक्तिवाले शाहीर माझे मित्र, कोकणचा बुलंद आवाज शाहीर वाजे आणि संपूर्ण टीम, या संपूर्ण टीमला माझा शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा. आता खास बघा, माझ्या कार्यक्रमाचा हा आवाज, बुवांचा सुद्धा आवाज आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम मुंबई असो गाव असो नेहमी प्रेमाने करत असतात असे माझे मामा घडशी साऊंड. या साऊंड साठी एकदा शाहीर मानाचा मुद्रा, शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि मी माझ्या प्रथम फेरीला सुरुवात करतो. जय हिंद, जय जय महाराष्ट्र.
ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका बोधरूपा की गुरूंच्या शब्दात असते वेदांची वाणी गुरूंच्या कृपेने खुलते भाग्याची खाणी नतमस्तक होतो सदैव त्यांच्या चरणी जीवनाचे सार्थक झाले म्हणून तर तो त्या गुरु भजनी की जरी विझवलं मला पण हा माझा अंत नाही की पेटेन मी नव्याने पुन्हा कारण माझं सामर्थ्य नाशिवंत नाही अरे रोखण्यास मला की रोखण्यास मला ती वादळ्यातूर आहे पण अशा वादळांना घाबरणं मला पसंत नाही कारण शांत बसायला मी काय तेवढा मोठा संत नाही आजचं हे स्तवन या मुंबईच्या रंगमंचावर शुभारंभ करत असताना ज्या गुरूंच्यामुळे मी इथं आज उभा आहे त्या गुरूंच्या चरणी हे समर्पित या शिष्याचं गुरुवंदना स्तवन गातोय लक्ष असू द्या की भक्तीचा या मनाला लागो छंदना हो 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 भक्तीचा या मनाला लावी चंदना यारण 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 करूया गुरुवंदना यारण यारण करूया गुरुवंदना भक्तीच्या या मनाला लावी चंदना
भक्तीचा या मनाला लावी चंदन यारण 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 करूया गुरुवंदना हे भक्तीचा या मनाला लावी चंदन भक्तीचा या मनाला लावी चंदन यारण 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 करूया गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना हे! ज्ञान सूर्य उजळला माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी अज्ञानाचे तिमिर क्षणात दूर करी क्षणात दूर करी क्षणात दूर करी ज्ञान सूर्य उजळला माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी माझ्या या अंतरी जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना जीवनाला लाभली माझ्या नवी स्पंदना यारण 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 करूया गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना जन्मजन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा त्या शिवराम मधुकरवाणी गुरु मिळावा गुरु मिळावा गुरु मिळावा हे जन्मोजन्मी हलावो गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा गुरुसेवेचा ठेवा हृदय नित्य मी गातो सचिन प्रार्थना हृदय नित्य ही गातो सचिन प्रार्थना यारण 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 करतो गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना ही वंदना गुरुवंदना हो भक्तीचा या मनाला नावी चंदना हो हो, 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 भक्तीचा या मनाला लावी चंदना भक्तीचा या मनाला लावी चंदना यारण 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 करूया गुरुवंदना यारण यारणा करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना यारणा यारणा करूया गुरुवंदना यारणा करूया गुरुवंदना यारणा करूया गुरुवंदना यारणा करूया गुरुवंदना बोल श्री गणपती गजानन महाराज बोल गाव देवी माते बोल तूरे वाले पंढरदास वळीचा विजय असो अखंड बाबू रंगळे घराण्याचा विजय असो शीघ्र कवी वासुवाणी यांचा विजय असो छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया.
हॅलो आलेलं पारितोषिक आहे आधारस्तंभ सुधीर विष्णू सुर्वे साहेबांकडून 5,001 रुपये, तसेच सन्माननीय प्रकाशी शिंदे साहेब यांच्याकडून 5,000 रुपये, सुरेश लाड ढाकमुली गाव अध्यक्ष 1,001 रुपया, परशुराम शांताराम लाड 1,000 रुपये, तसेच माझे वस्ताद तुषारजी पंधरे बुवा यांच्याकडून 501 रुपये, लक्ष्मण जाधव 500 रुपये, प्रसाद शिरकर 200 रुपये, माझे शिष्य दीपक डिंगनकर यांच्याकडून 500 रुपये, तसेच गजानन कामेरकर. खरोखरच टीम सचिनच्या हाती परिवाराचा कोणताही कार्यक्रम असो, ही कामेरकर परिवार त्या कार्यक्रमात उपस्थित असतात. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. त्यांच्याकडून 201 रुपये, तसेच पानबोडी देवी कलामंचाचे अध्यक्ष संतोषजी घाणेकर यांच्याकडून 500 रुपये. या सर्व बक्षीसदादांचे शतशः ऋणी आहोत. गणाला सुरुवात करूया. बुवा काय म्हणाले? सुंदर, अगदी सुंदर बुवाने विषय गायलेला आहे गणातून की आईच्या नवसाला पावलास तू, बाबांच्या हाकेला धावलास तू, देवांचा राज गणा तू माझ, येऊन हृदयास बसलास तू, गणपती बाप्पा आय लव यू, हे ना लवकर आय मिस यू. अशीच चालू होती ना, बरोबर ना? हा बुवा मी काय म्हणतो बघा, बुवाने मराठी आणि इंग्लिश यांचं मिक्सिंग आय लव यू आय मिस यू केलंय, है की नाही? वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. वाजे बुवा प्लीज पे अटेन्शन हियर. कशी तुम्हाला उत्तर देतो बघा, कसं उत्तर देतो. तोड नाही म्हणत त्याला, किंवा गणाला मी कापत नाही किंवा कटिंग पण देत नाही. तुमच्या गणाबरोबर येतो. काय म्हणतो बघा, इंग्लिश आणि मराठी. कमिंग सून बाप्पा येणार घराला, हॅपी हॅपी करण्या साऱ्या भक्त जनाला. शाहीर सचिन धुमाक आणि माझा ठाण्यावाल जितेश गुरवने इंग्लिश आणि मराठी मिक्स. हा सर्वात पहिलं मराठी आणि इंग्लिश मिक्स गाणं गायलंय. आज तुम्हाला उत्तर देतोय हो बघा. अरे वाजू लागली रेन रेन धुन, रेन 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 पावसाची धून बोलते बुवा. अरे वाजू लागली रेन रेन धुन, ऑल पीपल्स लागे कुन कुन, वाजू लागली रेन रेन धुन, ऑल पीपल्स लागे कुन कुन. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. मग देतो इशारा निसर्ग सारा, जॉईंट झालेत सगळेच गुण. येणारे बाप्पा कमिंग सून, अरे येणारे बाप्पा कमिंग सून, देतो नेचर साहूल खून. येणारे बाप्पा कमिंग सून, देतो नेचर साहूल खून. येणारे बाप्पा कमिंग सून, देतो नेचर साहूल खून. मी माझा गण गातोय बघा की आपण सर्वच आजवर जेवढे जेवढे कार्यक्रम होत आहेत, आपण सर्व कोकणी आहोत, आहे की नाही? तर या कोकणचा महिमा गातो, कोकणचा महिमा गातोय की कोकण हा समृद्ध आहे. कोकण माझा समृद्ध आहे. पण हे माणसं नाही बोलत आहेत. आपण आता माणसं कलियुगात बोलतोय. हे विधिलिखित आहे, पुराणात सुद्धा ते म्हटलेलं आहे. म्हणून आपण कदाचित योगायोगाने आपण म्हणतो माझा सर्व गुण संपन्न कोकण आहेत, रत्नाची खाण असा कोकण आहे. पण हे कोण म्हणताय? कैलासावरती कोण म्हणताय? गणपती बाप्पाला त्याची आई काय सांगते बघा की बाळा, कोकण आई म्हणजे कोण? पार्वती म्हणजे कोण? कोकणात गणपतीच्या आगमनाबरोबर कधी 1.5 दिवसांनी, कधी 2 दिवसांनी, 3 दिवसांनी जी कोण येते घरी आपल्या पाहुणी, ती गौराई म्हणजे पार्वती माता काय सांगते बघा. गण जरी मी तुरेवाला असलो, पण त्या मातेने माझ्या कोकणाला समृद्ध कोकण असं म्हटलंय. हे माझ्या विषयातून गातोय, पण लक्षात असू द्या.
क्या करते ते साजना, तुम हमसे दूर रह के अक्सर जुदाई में अकेले तुमको ही मांगा करते थे। हो छुप छुप रोया करते थे। कोकण सार माझ्या कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। मंगासी माहेराची नवलाई बापाला बोले त्याची आई। हो बापाला बोले गवराई। कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही। अति माहेराची नवलाई हो बापाला बोले त्याची आई। हो बापाला बोले गवराई। हो बापाला बोले त्याची आई, हो बापाला बोले गवराई। भाद्रपदाची चाहूल लागली, सुगंध फूल झाडे दरवळती वेळी। सुगंध फूल झाडे दरवळती वेळी, सुगंध फूल झाडे दरवळती वेळी। हो कोकण भूमी सजून आली, पांघरली हिरवी शाळ पायाखाली। पांघरली हिरवी शाळ पायाखाली, पांघरली हिरवी शाळ पायाखाली। परशुरामाची पावन भूमी तुझ्या स्वागताची नाही कमी। इथे स्वर्ग सुखाची तोराई। हो बोले त्याची आई, हो बापाला बोले गवराई। उपरड्या शिखरांच्या रांगोळीची माया, तोरण फुलाने खुळती प्रत्येक काया। तोरण फुलाने खुलते प्रत्येक काया, तोरण फुलाने खुलते प्रत्येक काया। हो तू आता मुष्कावरी स्वार उघडले आहे
स्वर्गाचे दार सजन गातो कोकणाची परछाई हो बापाला बोले नदी आई, हो बापाला बोले गवराई. हे कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही, कोकण सार तुझं कुठं स्वागत होणार नाही. अशी मायाची नवलाई हो बापाला बोले नदी आई, हो बापाला बोले गवराई. हो बापाला बोले नदी आई, हो बापाला बोले गवराई. मंगोशी माहेराची नवलाई बापाला बोले त्याची आई हो हो बापाला बोले क्या बात है. साहिलसाठी रमेश दादा कोकमकर यांच्याकडून 200 रुपये. तसेच वायके स्पोर्ट आयोजित शक्तितुराचा जंगी सामना 18 जुलै रोजी 28 जुलै रोजी याच रंगमंचावर होणार आहे. शक्तीवाले आहेत मधुकर अवेरे, अभिषेक खापरे विरुद्ध तुरेवाले आहेत चंद्रकांत कातकर, योगेश कातकर, संजय गोताड, सूरज कातकर. इथे हा सामना रंगणार आहे, ते सर्वांनी याचा आस्वाद घ्यायचा आहे. तसेच 18 जुलै रोजी साहित्य संघ गिरगाव चर्नी रोड, तुरेवाले शाहीर सागर नवले आणि शक्तीवाले योगेश घाणेकर यांचा सामना श्री पानबुडी देवी कलामंच आयोजित रंगणार आहे. यांच्याकडून 200 रुपये. तसेच उत्तम असे गवळण लेखन करणारे स्क्रिप्ट रायटर रामचंद्र कलबाटे यांच्याकडून 200 रुपये. तसेच माझे मित्र एकनाथ गुरुटे यांच्याकडून 200 रुपये. या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आणि काय आता गवळण, ही गवळण आले की या कलगीतुऱ्याला एक वेगळंच वळण लागलं जातं. बुवानी त्यांच्या परीने त्यांची गवळण सादर केलेली आहेत. ओ वाजे बुवा, आता बाहेर यावा आणि पेन घ्यावा आणि लिव दिवा. बघा काय म्हणायचंय. स्वयंपाक कर तू डालन भात. ही चाल होती बघा, जरा वरती घे ना, वरती हा ब्रँड. अरे भेटली बघा वाजेबुवांची गळून कुठे पोरांना असं करतो ना. बुवांची गळून होती की कानाला काय म्हणाले की वाट लावीन असं काहीतरी म्हणाले. मी त्यांची गवळण, मी माझी गवळण, बुवा तुमच्या गवळणीची कटिंग देतोय बघा. अग स्वयंपाक कर तू डाळण भात आणि हिरा मिऱ्याची चटणी वाट. चाल होती बघा. अग भेटली बया ही तावडीत, अग भेटली बघा ही तावडीन, धरतोय वाट मी सवडीन. आता राहिला नाही उपाय ग, तुला राहिला नाही उपाय ग. अग राधिके माझ्या धराया लावीन पाय ग, राधिके
माझे दाराया लावीन पाय ग. ही कटिंग एक दुसरी कटिंग आहे का? तुमच्या कटिंगला कटिंग देते बघा. अरे तू काय लावलीस माझी वाट, हे राधे तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17-60. अग तू काय लावशील माझी वाट, अशा पळवून लावल्यात 17-60. दांडा घेऊन उभा आहे ताट ग, दांडा घेऊन उभा आहे ताट ग. मग राधिके, ए माझी राधिके, तुझी पहिलीच कानाशी गाठ ग. लय उडू नको तुझा उतरून टाकीन थाट ग. राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग, राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ ग. राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ, राधिके तुझी पहिलीच कानाची गाठ. बघा सूर्यवाल्यांचा हाच प्रश्न, हा प्रॉब्लेम होतो की वेळ मिळत नाही. असं पळवत जायला लागतं. माझी गवळण गातोय बुवा, लक्ष असू द्या. सांगतोय हरी, बघा की थाटमाट करून ह्या बाजाराला चाललेल्या गवळणी त्यांचा रस्ता मी प्रतिबंध करतो का? कारण त्या नित्यनेमाने बाजारात जात असतात. नमन करील असतं पण नको टाइम नाही की नाही. नित्यनेमाने बाजाराला जात असतात आणि जर बाजाराला जायला उशीर झाला तर तो दृष्ट कंस मामा त्या संपूर्ण गवळींच्या दह्या दुधाचं नासांडी करायची. त्यावर कृष्णाने उपाय काढला. कशाला जाताय बाजाराला, कशाला जाताय त्या कंसाकडे, कशाला जाताय त्या मामाकडे. तुमचं दही दूध या गोकुळातच विका, इथेच धंदा करा, सर्वांना काम मिळेल. हा साधा सोपा सरळ गवळींचा विषय बुवा. काय म्हणतोय लक्ष असू द्या. मग सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला. हा सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला. मला हवी हिला वाटायला, अहोलाज हवी हिला वाटायला. का जाते मामाच चाटायला, लाज हवी हिला वाटायला. का जाते मामाच चाटायला. हे सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी, सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला, हवी राधेला पटायला. लाज हवी जरा, लाज हवी जरा, लाज हवी जरा वाटायला, लाज हवी जरा वाटायला. कजाते मामाचं चाटायला, लाज हवी जरा वाटायला, कजाते कंसाचं चाटायला. हवी जरा वाटायला, कदाते मामाचं चाटायला, हवी जरा वाटायला, कदाते मामाचं चाटायला. भल्या पहाटे उठून जाता, चढताय अवघड घाट, हे वडिलाच्या वाटेत जाईल तोल, फुटतील तुमचे माठ, बघा ह्या थाटमाट करून गवळणी त्या कंसाच्या नगरात चाललेल्या असतात. त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते, असते की नाही. त्या तरण्या पोरींबरोबर एक म्हातारी मावशी असते. बरं तू ऐका, हो वळणाच्या वाटेत जाईल तोळ, फुटतील तुमचे माठ, संगती मावशी बोल की तिथं तोंड ढोल की, संगती मावशी बोल की
तोंड जणू ढोलकी, तिला हवय नटायला, तिला हवय नटायला. लाज हवी जरा, लाज हवी जरा वाटायला, लाज हवी जरा वाटायला, कदा ते मामाचं ताटायला. लाज हवी जरा वाटायला, कदा ते कंसाचं ताटायला. जरा वाटायला कदा ते मामाचं ताटायला. जरा वाटायला कदा ते मामाचं ताटायला. हे सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी. सांगतोय हरी, गोष्ट आहे ही खरी. हवी राधेला पटायला, हवी राधेला पटायला. लाज हवी जरा वाटायला कदा ते मामाचं ताटायला. 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 लाज हवी जरा वाटायला, मग का जाते त्या मामांचं चाटायला. कैलासवासी बुवा नागू लखमा माळी यांच्या स्मरणार्थ श्री रामचंद्र नागू माळी अलिबाग तळवली यांच्याकडून 200 रुपये, तसेच जयेश कृष्ण आगरे दापोली यांच्याकडून 200 रुपये, तसेच प्रगती प्रकाश भुवड ताई हिचकडून 500 रुपये या सर्वांचं ऋण आहे. तसेच टीम सचिन चाहते परिवाराचा भारूडमधून ज्याने आपल्या अभिनयाने, आपल्या वक्तृत्वाने, समालोचनातून ज्याने सर्वांच्या मनात घर केलं, असा वावे गावाचा सुपुत्र सिद्धेश उतेकर यांच्याकडून 1001 रुपयाचे पारितोषिक आले. तसेच सर्व कलाकारांच्या पाठी मायेची शाल पांघरणारे सन्माननीय दिनेश दादा कुडतडकर यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद सर्वांचं. शाहिरी मानाचा मुद्रा करतो. आता मेन विषय काय गवळण झालेले आहे. सवाल जवाब प्रश्न उत्तराचा हा गाभा आहे असतो. आजचा भुवांचा प्रश्न आहे, भगवान कृष्णाने नारद मुनींना त्यांच्या महालात अनंत रूपात दर्शन दिले. एका रूपात माता कृष्ण एका मंत्राचा जप करताना पाहायला मिळतात. तर तो मंत्र कोणता? टीप दिली आहे. गायत्री मंत्र, वासुदेवाय नम मंत्र, राधाकृष्ण, हरे कृष्ण, हे सोडून सांगा. बुवा उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. बघा, ज्या वेळी तुम्ही प्रश्न देत असता आमच्या घराण्यावर अनेक शायरांवर उत्तर देतात, पण बुवा ते चूक की बरोबर सांगायला विसरतात. आज आल्या सांगायचं हा, नंतर मी विसरलो हे चालणार नाही. उत्तर देतोय तर वाजे बुवा, तो मंत्र म्हणजेच रामनाम. तो मंत्र म्हणजेच रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे ते रामनाम. भगवान श्रीकृष्ण एकांतात जपत असायचे रामनाम. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता माझा प्रश्न, अनेक वर्ष हा प्रश्न मी चालवत आहे, परंतु आजवर त्याच्या आसपास ही कोणी शाहीर फिरकला नाही. बघूया बुवा आज उत्तर देतात काय. की रंगभूमीवर नाच गाणं करण्यासाठी पायात चाळ बांधून नृत्य करत असताना पायातल्या चाळाच्या घुंगरामध्ये कोणाचा अधिवास असतो? त्याला शाप कुणाचा आणि वरदान कुणाचं? त्यांना टीप दिलंय. बघा, परीक्षेला बुवा आले, पण त्यांना मी गाईड सुद्धा दिलेला आहे की जन्मोत्रक जातक पोती या ग्रंथात माझं उत्तर आहे. बघा, शोधा, सापडेल.
अग काय सांग तुला काय हाय माझ्या मनात. बरं काय पहिल्यांदाच भेट आहे बुवांची, माझी वरात पाडतात. काय म्हणाले गे, अटीतटीचा सामना होऊ दे जोरात, खोट बोलशील रनात तुझी काळी नवरात. बरं मी आज नवरा आणि ही माझी बायको. ओ माझे बुवा, आय लव्ह यू. उत्तर तुमच्या गाण्याचं उत्तर देतो बघा. अरे तू काय काढणार, अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखे चेपेचे पळून लावलेत घरात. अरे तुझ्या सारखे चेपेचे पळून लावलेत घरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. अरे तू काय काढणार रनात माझी वरात. तुझ्या सारखे चेपेचे पळून लावलेत घरात. तुझ्या सारखे चेपेचे पळून लावलेत घरात. बघा, एक शेवटचं गीत प्रश्नपद गात नाही, एक प्रबोधन गीत गातोय. कारण दुसऱ्या बारेला तुम्ही थांबायला काही सांगू शकत नाही. प्रत्येकाच्या मनात ट्रेन चालू आहे की नाही असंच वाटत असेल ना. ट्रेन चालू आहे, पाऊस बाहेर बंद आहे, तुम्ही काळजी करू नका. बघा की आज ह्या महाराष्ट्रात, अरे या मातीतला आम्ही मराठी माणसं, पण आज मराठी म्हणून जगायला लाज वाटते. जिथे जिथे मराठीचा गलचेपे होते, जिथे जिथे मराठीचा अपमान केला जातोय. पूर्वी असं काय नव्हतं, पण हे आता जाणून बुजून व्हायला लागलं आहे की नाही. सोशल मीडियावर रीलच्या माध्यमातून आपण पाहत असतो की हा मराठी नाही बोलला म्हणून भांडण, मी मराठी बोलणार म्हणजे सालं भये. आमच्या महाराष्ट्रात आम्हाला दादागिरी करतात. कुठून आली ताकद, कुठून आली ताकद. अरे शिवरायांचे मावळे आपण शांत झालोय. आपल्याकडे पर्याय आहेत बघा. मी कोणत्या पक्षाचा प्रचार करत नाही, पण जे आहे ते आहेच. खरंच सांगतो, आपल्याकडे पर्याय आहे. राजसाहेब ठाकरेंच्या हाती ज्या दिवशी सत्ता येईल ना, त्या दिवशी मराठी म्हणून सर्वच मराठी माणसात ताटमाने जगू. एक गाणं गातोय बघा, काय म्हणायचंय. हृदयी वसंत फुलताना. बघा, माय मराठीचा श्वास जपताना, उठ गरजून हो तू वाग. अरे मालक आम्ही इथले, पण आज नोकरासारखं राहतोय का. काय म्हणतोय बघा, माय मराठीचा श्वास जपताना, उठ गरजून हो तू वाघ. अरे एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. माय मराठीचा श्वास जपताना, कुठ गरजून हो तू वाघ. 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 एक वेळ तुम्ही उभे राहून बघा, एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग. मराठीचा श्वास जपताना, गरजून हो तू वाघ. मराठीचा श्वास जपताना, गरजून हो तू वाघ. मराठीवर होतोय अन्याय येतात धावून. हो मराठीवर होतोय अन्याय येतात धावून. हो मराठीवर होतोय अन्याय येतात धावून. हो मराठीवर होतोय अन्याय धावून. रे हक्कासाठी लढतात अंगार बनून. हो हक्कासाठी लढतात अंगार बनून. हो
हक्कासाठी लढतात अंगार सत्ते पुढे झुकले ना मराठीचा सौदा केला शिवबाच्या महाराष्ट्राला स्वाभिमान मंत्र दिला अरे शंडासारखे राहू नका शंडासारखे राहू नका कुठे गेला तुमचा राग मराठीला श्वास दमदाटा गरजून हो तू वाग मराठीचा श्वास दमदाटा गरजून हो तू वाग एक वेळ तुम्ही उभे राहून बघा एक वेळ तुम्ही उभे राहून बघा रस्ताहेबांच्या माग मराठीचा श्वास दमदाटा गरजून हो तू वाग 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 मग एक वेळ उभे राहून बघा सर्वांना आपण संधी देतो पण मराठीसाठी मराठी करणारा एकमेव नेता जर एवढ्या तळमळीने आपल्यासाठी उभा राहत असेल तर एक वेळ संधी त्यांना द्यायलाच पाहिजे अरे एक वेळ उभे राहून बघा राजसाहेबांच्या माग मराठीवर अन्याय होताना गरजून हो आता वाग तीन सचिन चाहते परिवाराची छोटी राधाकृष्ण रिया आणि साई गुरव यांच्याकडून 200 रुपये आले तसेच एकनाथ गुरुटे दापोली साहिल केलकर साठी किती रे 200 रुपये आले धन्यवाद धन्यवाद माझी प्रथम फेरी इथे समाप्त झाली असे जाहीर करतो धन्यवाद सॉरी साहिल साठी 500 रुपये आले धन्यवाद